आज आपण करणार आहोत उपवासाला चालणारी बटाटा साबुदाणा चकली। यासाठी इथे मी 1 किलो साबुदाणा मऊ असा भिजवून घेतलेला आहे। 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत। खिसणीच्या साहाय्याने बटाट्याचा हा असा किस करावा। साबुदाणा, किसलेला बटाटा, 1 चमचा जिरे, चवीनुसार मीठ, दोन चमचे बारीक केलेली हिरवी मिरची, हे सर्व एकत्र करून मिक्स करावे। गरज भासल्यास पाण्याचा वापर करावा। तयार मिश्रणाचे हे असे रोल करून चकलीच्या सोऱ्यात भरून चकल्या कराव्यात। तीन दिवस या चकल्या कडक उन्हात वाळवाव्यात। चकल्या वाळल्यानंतर बंद काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवाव्यात। तळून खाण्यासाठी तयार आहे उपवासाची बटाटा साबुदाणा चकली।